पडक्या भिंतीवरून साखर झोपेत असतानाच कुटुंबियावर बिबट्यानं हल्ला केला. पुढे या तरुणानं त्या बिबट्यासोबत 10 मिनिटं झुंज दिली आणि नेमकं त्या तरुणासोबत पुढे काय घडलं, संपूर्ण थरकाप उडवणारा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा. आकाश चव्हाण वय वर्ष 25 हा युवक वडज येथील गावठाणात पत्नी व आई याच्यासोबत साधारण पडक्या घरात राहत होता. शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास बिबट्या कुत्र्याच्या शिकारीच्या आशेने घराजवळ आला. बिबट्याची चाहूल लागल्यावर कुत्र्याची पिल्ली पडक्या भिंतीवर चढली. बिबट्याही त्यांच्या पाठोपाठ घराच्या पडक्या भिंतीवर चढला. कुत्र्याची पिल्ली भिंतीवरून खाली उतरण्यात यशस्वी झाली, मात्र या पडक्या भिंतीवरून बिबट्या थेट घरामध्येच घुसला. बिबट्या जिथे पडला तेथे आकाशची आई व पत्नी झोपली होती. यावेळी आकाश टीव्ही पाहत बसला होता. अचानक काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने आई घाबरली. आपल्या घराची भिंतच पडली असे तिला वाटलं, मात्र भिंत पडली नाही तर घरात बिबट्या आला हे तिच्या लक्षात आलं. आईने पांघरलेल्या गोधडीतूनच मुलाला आवाज दिला. आकाश धावून आला, त्याला हुसकावण्याचा प्रयत्न करू लागला, मात्र तो बाहेर न जाता घराच्या तुळईवर जाऊन बसला. तिथून त्याला आकाशने हुसकावण्याचा प्रयत्न केला असता त्याने थेट आकाशच्या अंगावर झेप घेतली व त्याच्यावर हल्ला केला. त्याचे दोन्ही हात बिबट्याच्या जबड्यात गेले. घरातील महिलांनी आरडाओरडा सुरू केला. बिबट्या पुन्हा तुळईवर जाऊन बसला. आकाशने तातडीने दरवाजा उघडून आई व पत्नीला बाहेर काढले व स्वतः काठी घेऊन बिबट्याला हुसकू लागला. बिबट्याने पुन्हा आकाशवर झेप घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बिबट्या व आकाश यांच्या सुमारे 10 मिनिटं झटापट झाली. आकाशच्या हाताला बिबट्याचे दात लागले. आकाशच्या काठीचा फटका बिबट्याला जोरात लागल्याने बिबट्या मात्र तेथून भयभीत होऊन पळाला. दरम्यान घटनेची माहिती समजताच वन विभागाचे वनक्षेत्रपाल व अधिकारी तिथे जमा झाले. पुढे आकाश चव्हाणला जुन्नरच्या सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आलेले आहे. सुदैवानं सर्व कुटुंबीय सुखरूप आहेत. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. अशीच ही जीवाची थरकाप उडवणारी घटना वडज गावात घडलेली आहे. मित्रांनो, अशाच बातम्यांसाठी तुम्ही आत्ताच या एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा. धन्यवाद.